सत्ता 2 महिन्याने आमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात, कुठल्या बिळात लपून बघणार ते आम्ही पाहू, पण आम्हाला यात पडायचं नाही. अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसात भांडण लावायचा प्रयत्न करतो, जे पानिपतावर झालं होतं, आणि त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडतात. एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीडमधल्या घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही. मग आव्हानं कसली देते आम्हाला? आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही. आव्हानं देत आहे, आणि कोणाला देत आहे आव्हानं? बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेनेला, ज्याने शिवसेना चोरली ते, आणि ते त्यांचं एकमेकाचं समर्थन करतायत, चोर चोराचं समर्थन करतायत. पण काही हरकत नाही, आम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये भांडणं लावायची नाही, आणि कोणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही. महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे. तुम्ही जर आम्हाला धमक्या देताय ना बघून घेऊ वगैरे, द्या ना अहमद शाह अब्दालीला, जो महाराष्ट्र लुटतो आहे, मराठी अस्मिता पायाखाली तुडवतो आहे, हा महाराष्ट्राची लूट सुरू आहे, त्याला द्या ना आव्हान. आम्हाला कसलं देतं? आम्ही आहोत, आम्ही समर्थ आहोत. हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हान द्यायची भाषा करा. हिंमत असेल तर तिकडे शेपट्या घालता, ठीक आहे, बघून घेऊ आम्ही. बड़ा मैदान लांब नहीं. राज ठाकरे ने ट्वीट किया है, अपने कार्यकर्ताओं से कहा है कि शांत रहें और बाकी चीजें, हम भी शांत है ना, बाकी चीजें भी खुलासा की हैं, क्या कहना? देखिए कुछ नहीं हुआ है, कुछ हुआ नहीं है. भीड़ में कुछ आंदोलक है, उसने आंदोलन किया, उसमें शिवसेना का कोई संबंध नहीं है. मैंने पहले भी ये स्पष्ट किया था, शिवसेना का उससे कोई संबंध नहीं है. और हमने जो हमारे लोग वहाँ दिखे हैं, उनको जो कार्रवाई करनी है वो हम कर लेंगे. हमारे में उसकी हिम्मत है, हम कर लेंगे. जो गलत है वो गलत है. जो बात हमारे पार्टी से जुड़ी नहीं है वो हम कभी एक्सेप्ट नहीं करेंगे. तो ये चैलेंज की बात किसी ने अगर की है ये गलत है. कोणी ठीक आहे, तुमची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. महाराष्ट्र लुटतायत त्यांना सांगा काळजी घ्या म्हणून. ते महाराष्ट्र लुटणाऱ्याशी आम्ही लढतो आहोत, अहमद शाह अब्दालीशी आम्ही लढतो आहोत. आम्ही तुरुंगात जात आहोत. आम्ही ईडीच्या पुढे शेपट्या नाही घातल्या, आम्ही तुरुंगात गेलो. आम्ही घाबरलो नाही. आमच्या अंगावर आले तेव्हा हे अब्दालीचे लोक, आमचे लोक तुरुंगात गेले, आम्ही तुरुंगात गेलो. ठीक आहे, चला, थँक्यू. आरक्षण को लेकर राजनीति नहीं हो रही है, हिंदू मुस्लिम को लेकर राजनीति